नमस्कार. चला बनवूया आज आषाढ स्पेशल, एकादशी स्पेशल, आषाढी एकादशी स्पेशल रताळ्याच्या चकत्या चकल्या असं काहीतरी म्हणतात इकडे सातार भागाला. त्यासाठी अशी मी ही रताळी धुवून स्वच्छ घेतलेली आहेत आणि ती धुवून अशी सालं काढून घ्यायची. त्याची चांगली धुवायची. रताळ्याला खूप माती असते. असे धुवून काढून सुद्धा परत एकदा अशा चकत्या करायच्या ह्याच्या आणि अशा चकत्या करून त्या लगेचच इकडे मी पाणी तयार केलं, पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यात. त्यात ह्या लगेचच टाकून घ्यायच्या, नाहीतर काळ्या पडतात. आणि बघा अशा सगळ्या रताळ्याच्या ह्याच्या मी अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत. रताळ्याच्या चकल्या असं नाव आहे या रेसिपीचं. मस्त एकदम खाण्यासाठी. एक डिशभर खाल्लं तर अजिबात भूक लागत नाही. एकदा नक्की करून बघा रताळ्याच्या चकल्या. त्यासाठी इथे मी एक पातेलं ठेवलं आहे गॅसवर. त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी घालून त्यामध्ये ही वाटी आहे ना, ह्या वाटीनं 2 वाटी किंवा 3 वाटी जर ह्या चकत्या असल्या तर त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा, किंवा तुम्ही थोडाफार कमी जास्त करू शकता. आता एवढ्या 2 वाटी आहे माझ्या रताळ्याच्या घऱ्या. त्यासाठी इथे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्यामध्ये 1-1.5 वाटी गूळ घातलेला आहे. गूळ घालून त्यामध्ये या पाणी उकळलं की त्यामध्ये या चकल्या टाकायच्या. गुळाचे असे खडे करे असले तरी चालू शकतात. असे मस्तपैकी छोटे छोटे पीस करायचे आणि यामध्ये टाकायचे. टाकले की 10 मिनिटाच्यावर झाकण ठेवून हे चांगलं शिजवून घ्यायचं. यामध्ये आता मी थोडा वेळ शिजवून घेते, 10 मिनिटं. असं मधून आपण चांगलं हलवून घ्यायचं. आमच्या घरी गोड खातात खूप, त्यामुळे मला आणखीन जरासा गोड घालण्याची ऑर्डर आलेली आहे. बघा, जर गुळाचे खडे घातले ना तरी चालतील. तुम्हाला कमी जास्त गुळ हवा असेल तर तुम्ही करू शकता. गोड आवडत नसेल तर कमी टाका गोड. गोड असेल तर खूप छान लागतं, पौष्टिक, अगदी हेल्दी आहे रताळं. त्यामुळे हे चांगलं अधूनमधून 5-5 मिनिटांना हलवून बघायचं. चांगल्या चकत्यात शिजवून घ्यायच्या. या मोठा गॅस करून. आपण नेहमीच खिचडी वगैरे खातो, पण हे एकदा खाऊन बघा. मस्तपैकी एकदा रताळ्याच्या चकल्या 10 मिनिटं मी अजून परत शिजवून घेते. हे बघा 10 मिनिटं झालेली आहे. आपल्या रताळ्याच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. गॅस जरा चांगल्या त्याशा हे करून घ्यायचं. एवढं चांगलं शिजलेलं आहे. जरा रताळे सोलणे कापणे यात जरा त्रासच असतं. पण एकदा नक्की करून बघा, नक्की आवडेल. आणि दर उपवासाला किंवा आषाढी एकादशीला आमच्याकडे हा मेनू असतोच. अशी बारीक बारीक पीस करून घ्यायचे. मोठे कापून घेतले ना तर हे असे चांगले शिजवून द्यायचे. झाले आपल्या मस्तपैकी उपवासाच्या रताळ्याच्या चकल्या. इकडे माझा कुकर लागलेला आहे बटाट्याचा. एकादशी दुप्पट खाशी. आजचा मेनू चकल्या, रताळ्याच्या चकल्या स्पेशल डिश. यामध्ये तुम्ही वेलची सुद्धा घालू शकता. असं चांगलं हे करून द्यायचं. आणि जर असं आटवून घेतलं की आपल्या चकल्या तयार. त्या दुधासोबत खाऊ शकता तुम्ही. चांगलं रताळ मऊ लुसलुशीत एकदम शिजवून घ्यायचं, म्हणजे छान लागतं.
मस्त एकदम. एकदा नक्की करून बघा. त्यामध्ये गूळ घालायचा आणि खायचं. मस्तपैकी असे शिजलेले आहेत. मग असे मोठे पीस होते, आता ते असे बारीक बारीक करून घ्यायचे. एखाद्या उपवासाला नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. खाण्यासाठी तयार आहे उपवासाच्या रताळ्याच्या चकल्या. खाण्यासाठी तयार आहेत उपवासाच्या चकल्या. हे बघा मस्तपैकी आपल्या एक डिश खाल्ली की काही नाही खाल्लं तरी चालू शकतं. तर यासोबत हे बघा मस्तपैकी आहा हा गरमागरम रताळ्याच्या चकल्या. यामध्ये दूध टाकायचं आणि मिक्स करून खायचं. खाण्यासाठी तयार आहेत रताळ्याच्या चकल्या. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.